हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन एसवी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत मराठी इयत्ता पहिली पाठ 45वा ओळख भाज्यांची. तर या पाठात आपण वेगवेगळ्या भाज्यांची येथे ओळख करून घेणार आहोत, त्यांचं महत्त्व समजावून घेणार आहोत आणि त्या आपल्या जीवनात किती महत्त्वाच्या आहेत या सगळ्या गोष्टी इथे आपण समजून घेऊया. चित्रे बघ व वाच. तर खाली आपल्याला पालेभाज्यांची चित्र देण्यात आलेली आहे. तर शेपू, मेथी, पालक, कोथिंबीर यांचे इथे चित्र देण्यात आलेले आहे. तर या सगळ्या सर्व भाज्या पालेभाज्या आहेत. या पालेभाज्या आपल्या आहारात खूपच महत्त्वाच्या असतात. त्यांचे मुख्य फायदे असे की ते पोषक तत्वांचा खजिना आहे. या पालेभाज्यांमध्ये लोह म्हणजेच आयर्न, कॅल्शियम, विटॅमिन ए, विटॅमिन सी आणि विटॅमिन के न भरपूर भरलेले असतात आणि यांच्यामुळे आपले पाचन काय होते, सुधारते आणि आपल्याला बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. आणि ह्या पालेभाज्या आपल्या रक्तवाढीसाठी खूपच उपयोगी असतात. यामुळे आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी सुद्धा वाढते आणि आपला वजन सुद्धा नियंत्रित राहतो आणि आपली रोगप्रतिकार शक्ती सुद्धा येथे काय होते, वाढते. तसेच डोळ्यांचे आरोग्यही सुधारते. तर अशा प्रकारे या पालेभाज्या आपल्याला खूप महत्त्वाच्या आहेत. तर येथे शेपू, मेथी, पालक, कोथिंबीर देण्यात आलेले आहेत. उरलेल्या सगळे पालेभाज्या सुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. पुढे आपल्याला कृती देण्यात आलेली आहे. बघ व लिह. खाली आपल्याला फळभाज्या देण्यात आलेल्या आहेत. तर फळभाज्यांची नावे सांगण्यात आलेली आहे. तर फळभाज्यांची नावे आपल्याला पुन्हा खालील रिकाम्या जाग्यात इथं पुन्हा लिहून घ्यायची आहेत. वांगे, काकडी, गाजर, मिरची, बटाटा, भोपळा अशा प्रकारे येथे आपल्याला फळभाज्या देण्यात आलेल्या आहेत. तर या फळभाज्यांचे महत्त्व असे की या फळभाज्यातून आपल्याला जीवनसत्वे आणि खनिजांचा स्तोत्र मिळतो. आपल्याला फळभाज्यातून शरीराला अँटीऑक्सिडंट भेटतात, जे पेशींचे नुकसान टाळतात. आपल्याला या फळभाज्यांमुळे आपली पचनशक्ती वाढते. हृदयाचे आरोग्य आणि मधुमेहाचा नियंत्रण सुद्धा या फळभाज्यांमुळे होतो. वजन कमी करण्यासाठी हे फळभाज्या खूपच उपयुक्त आहेत. तसेच रोगप्रतिकार शक्ती ही आपली खूप वाढते आणि त्वचेसाठी सुद्धा ह्या फळभाज्या खूप चांगल्या असतात. तर अशा प्रकारे या फळभाज्यांचा येथे आपण महत्त्व सांगू शकतो. पुढे आपल्याला कृती सांगण्यात आलेली आहे. पहा, चित्रे बघ. चित्र व शब्द यांची जोडी लाव. तर आपल्याला वर्तुळात काही शब्द देण्यात आलेले आहेत आणि बाजूला फळभाज्यांचे किंवा पालेभाज्यांचे इथे चित्र देण्यात आलेले आहे. त्यांची जोडी लावायची आहे. एक जोडी येथे लावून दाखवण्यात आलेला आहे. वांगी देण्यात आलेलं आहे. वांग्याचं चित्र आहे, तर बाजूला वांगी लिहिलेलं आहे. त्यांची इथे जोडी जमवण्यात आलेली आहे. त्याच प्रकारे इथे गाजर आहे, तर गाजरला सुद्धा गाजर या शब्दासोबत काय करायचं आहे, जोडी लावायची आहे. बाजूलाच मिरची आहे, तर मिरची सोबत जोडी लावून घेऊया. भोपळा आहे, भोपळ्यासोबत जोडी लावून घेऊया. येथे लसूण दाखवण्यात आलेला आहे. लसूण सोबत येथे काय करून घेऊया, जोडी लावून घेऊया. बटाटे आहेत, काकडी आणि शेवटी आहे मुळा. अशा प्रकारे यांच्या येथे जोड्या लावून घ्यायच्या आहेत. सूचना देण्यात आलेली आहे. पहा, विद्यार्थ्यांना परिचित फळभाज्या, पालेभाज्या व फळे यांची माहिती सांगावी. शब्दांचे अनुलेखन करून घ्यावे व परिचित शब्दांचे श्रुतलेखन करून घ्यावे. मुलांकडून फळभाज्या, पालेभाज्या आणि फळे यांना भरपूर प्रमाणात माहिती करून द्यायची आहे, जेणेकरून यांचं महत्त्व मुलांना इथे समजून येईल. त्यानंतर अनुलेखन पाहून लिहायला सांगायचं आहे आणि जे ओळखीचे शब्द आहेत, परिचित जे शब्द आहेत, त्यांचं इथं श्रुतलेखन. श्रुतलेखन म्हणजेच काय, आपण सांगायचं आहे आणि मुलांना लिहायला सांगायचं आहे. तोंडी सांगणे आणि मुलांना लिहायला सांगायचं आहे, त्याला श्रुतलेखन असे म्हणतात. मुलांकडून येथे श्रुतलेखन करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आज आपण पाठ 45वा ओळख भाज्यांची हा पाठ पाहिलो.
तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.